तुमचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग हा खूप छान असा होणार आहे, कारण मी तुम्हाला आज लोणच्याची रेसिपी दाखवणार आहे. तर आईच्या पद्धतीचे मी लोणचं बनवलेलं आहे, तर तेच तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे. तर पाहू शकता आमचं लोणचं लोणचं आणि आमचा भैया. सकाळचं सर्व आवरून घेतलं, आंघोळ वगैरे फरशी पुसूनही झाली होती. तर आता म्हटलं देवपूजा करावी, म्हणजे स्वयंपाकाला लागलं म्हणजे आपली पटपट एकसारखी अशी कामे होऊन जातात. व सकाळची देवपूजा केली म्हणजे खूप छान असं प्रसन्न वाटतं. तर हा ब्लॉग शुक्रवारचा आहे, कारण मी आजारी पडल्यामुळे मला काही नंतरने एडिटिंग करायला जमलं नाही. व त्याच्या आधी भैयाने मोबाईलवरून टाकला तसा त्याचा डिस्प्ले गेला, त्यामुळे व्हिडिओला थोडा लेट झालेला आहे. तर उंबरठा पूजन करून झाल्यानंतर जे हळदीचं पाणी आहे तर ते मी झाडांना घालते, म्हणजे झाडे खूप छान असे येतात. तर देव स्वच्छ करण्यासाठी एक पेस्ट बनवूया. तर इथे मी 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा बारीक मीठ घेतलेलं आहे. तर मीठ शक्यतो बारीकच घ्यायचं. त्यानंतर 2 ते 3 चमचे ते आंबट दही आहे तर ते घेतलेलं आहे. व त्यानंतर 1 लिंबू आहे तर तो पिळून घेतलेला आहे. त्याच्या बिया अशा प्रकारे हातावरतीच काढून घ्यायच्या. तर हे सर्व मिश्रण छान असं पेस्ट करून घ्यायची. तर आठवड्यातून एकदा देव क्लीन केले पाहिजेतच. तर माझे जरा 2-4 दिवस झालं आजारी असल्यामुळे देवांकडे दुर्लक्षच झालं होतं. तर म्हणलं चला आता थोडं बरं वाटते, तर छान असं चकचकीत असं क्लीन करावं व तुमच्याबरोबरही शेअर करावं. ही पेस्ट खूप छान आहे, तर नक्की तुम्ही वापरून पाहू शकता. माझे देव कसे झालेले आहेत, भांडी तेलकट चिकट झालेले आहेत. तर सर्व प्रकारची भांडी आहेत तर ती स्वच्छ निघतात व देवही स्वच्छ असे निघतात. एक एक करून सर्व देवाला ही पेस्ट लावून घ्यायची. जर लिंबाच्या सालीने लावता येत नसेल तर अशा प्रकारे हाताच्या साह्याने लावून ठेवा, किंवा मग तुमच्याकडे देवांसाठी जो स्पेशल ब्रश असतो तर त्यांनीही लावू शकता. पण हाताने व्यवस्थित असं सर्व कडांमध्ये लागले जाते व देव अगदी छान चकचकीत असे निघतात. तर समई असो किंवा मग तांब्या किंवा मग त्याची देवपूजेची आपली जी भांडी असतात तर ती अगदी चकाचक अशी निघतात. तर पाहू शकता हा लोटा तर किती छान असा निघत आहे, अगदी फक्त हाताने चोळला तर चकाचक निघालेला आहे. धुल्यानंतर पाहू शकता किती छान अशी शयन आलेलं आहे. लगेच पुसून ठेवते, तोपर्यंत जे आपण सर्व देवांना लावून पेस्ट ठेवलेले आहे तर ती मुरली जाते. तर आधी ही भांडी पटकन निघणारी पटकन धुवून घ्यायची, म्हणजे तोपर्यंत देवाला लावलेली पेस्ट आहे तर त्यावरचे डाग आहेत तर ते थोडेसे डिले होतील, म्हणजे पटकन निघले जातील. पाहू शकता कळशी किती छान अशी निघालेले आहेत. तर तिला पुसून घेतली व आता देवांचं नंबर तर एक एक करून सर्व मी अशा प्रकारे देवांचा स्पेशल असा ब्रश आहे तर तो नवीन ब्रश होता तर तो घेतलेला आहे व त्यानेच एक एक करून सर्व देव आहेत तर ते घासून घेतलेले आहे. मी घासतच होते, पण हे मला करताना किती स्ट्रगल करावं लागतं हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहतालच. तर यांना सांभाळूनच मला हे सर्व कामे करावी लागतात. तर हे काय मला अजिबात घासून तर देतच नव्हते, पण व्हिडिओ लावला की लगेच स्टँड घेऊन पळत होते. तर नाही तर मग भैया तर काही करतो. पुढे पाहाच तुम्ही व्हिडिओमध्ये. अरे हे हात नाही लावायचं. त्याच्यानंतरचं तर काय शूट ह्यांनी मला करूनच दिलं नाही. यांचीच घाई गडबड मागेल होती, तर मी पटपट असं पटकन असं देव घासून घेतलं. व ही जी राहिलेली पेस्ट आहे तर त्याचा उपयोग काय करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगते. अजिबात काही आपलं वाया जाणार नाही. ही पेस्ट अजिबात वाया घालवून उपयोगाची नाही, कारण खूप उपयुक्त अशी पेस्ट आहे. तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहतच आहे कशा प्रकारे म्हणजे देव स्वच्छ असे निघालेले आहेत. स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत व थोडंसं ब्रशनेही क्लीन केलं, म्हणजे आतल्या ज्या खाचांमध्ये पेस्ट लागलेली आहे तर ती निघली जाईल. व पाहू शकता म्हणजे देव कशा प्रकारे क्लीन झालेले आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. व तुमचे जर देव थोडा जास्तच घाण झालेले असतील तर त्याला जास्त वेळ पेस्ट लावून ठेवा, म्हणजे चकाचक असे निघतील. तर पाहू शकता किती छान असे निघालेले आहेत. तर सर्व देव आहेत तर ते क्लीन करून घेते. त्यानंतर लगेच देवपूजा करून घेतला. पाहू शकता किती चकाचक असं दिसत आहे. व वात किंवा मग धूप लावल्यानंतर किती छान प्रसन्न असं देवघर वाटत आहे.
त्यानंतर आता येते स्वयंपाक वगैरे तर आधीच आवरला होता, तर गॅस क्लीन करायचा होता. तर जी आपण राहिलेली पेस्ट आहे तर ती अशा प्रकारे सर्व गॅसला लावून घेते. खूप छान असं चकाचक असा गॅस माझा निघालेला आहे. ते मला चिमणीही घासायची होती, पण पेस्ट संपल्यामुळे मला चिमणी काही घासता आली नाही. तर ते जे चिकट डाग असतात तर तेही निघले जातात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तीही क्लीन करून दाखवते. तर पाहू शकता छान असं चकाचक निघालेलं आहे. सर्व किचन ओटा आवरून घेतला, कारण 2-4 दिवस काही आजारपणामुळे मला जास्त लक्ष देता आलं नाही. तर एवढी नाही म्हणतात जाळीवर भांडी घासली होती. त्यानंतर आता लोणच्याची रेसिपी पाहूया. तर इथे मी आईच्या पद्धतीचे जे लोणचं आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे 10 ते 15 मी हळकुंड घेतलेला आहे, तर बारीक करून तेलामध्ये तळून घेतली व थंड झाल्यानंतर अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घेतलेली होती. व हे आंबे आहे तर ते फोडून स्वच्छ पुसून असे थोडेसे सुकवून घेतलेले होते. त्यानंतर जे आपण हळद दळून घेतलेली आहे तर ते यामध्ये टाकून चाळून घ्यायची. हळद नेहमी अशाच प्रकारे लोणच्यामध्ये टाकायची, म्हणजे आपलं लोणचं खूप जास्त दिवस टिकतं, खराब होत नाही. विकतची जी पुडीतली हळद अजिबात लोणच्यामध्ये टाकायची नाही. त्यानंतर इथे साधारण 1 किलो कैऱ्या होते, तर त्यासाठी अर्धा किलो इथे मीठ घेतलेलं आहे. तर हळद व मीठ छान असं सर्व फोडींना लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं व हे झाकून 2 दिवस ठेवून द्यायचं व सतत अशा प्रकारे 2 टाईम का होईना हे मिक्स करत राहायचं, म्हणजे सर्व फोडी हळद व मिठाच्या पाण्यामध्ये मुरले जातील. 2 दिवसानंतर कापडावरती अशा प्रकारे काढून संध्याकाळचं किंवा मग दिवसा जर काढल्या तर दिवसभर सुकण्यासाठी ठेवायचं. तर इथे मी 1-1.5 वाटी तेल आहे तर ते चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे व थंड झाल्यानंतर थोडंसं कोमट होतं तोपर्यंतच यामध्ये हा केपरेचा मसाला आहे तर तो टाकलेला आहे. पहिल्यांदाच आणलेला आहे, तर खूप छान अशी टेस्ट आहे. नक्की तुम्हीही वापरून पहा. तर मसाला मिक्स करून तेलामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा. थंड झाल्यानंतर ज्या आपल्या फोड्या आहेत तर त्याला हा सर्व मसाला आहे तर तो लावू शकता. तुम्हाला जर तेल अजून जास्त वापरायचं असेल तरीही वापरू शकता किंवा मग नाही वापरलं तरीही चालेल. त्यानंतर पुन्हा यामध्ये आपल्याला जे पुन्हा 1 वाटी मीठ आहे तर ते टाकायचं आहे. मीठ आपल्या लोणचं खराब होण्यापासून वाचवतं, तर तेल व मीठ थोडं जास्त वापरलं तरीही चालू शकतं. तर छान असं मिक्स करून घ्यायचं व काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं. तर तयार झालं आईच्या पद्धतीचं छान असं चमचमीत आंब्याचं लोणचं. नक्की करून पाहावं. रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं. माझं लोणचं कसं झालं तेही नक्की सांगा. चवीला तर अगदी अप्रतिम असं झालेलं आहे. तुम्हीही नक्की या पद्धतीने ट्राय करा. लोणचं अजिबात खराब होणार नाही. भरणीत भरल्यानंतरही 2 दिवस त्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर इव्हिनिंगला छान असं आवरून घेतलं व थोडंसं खाली पोरं मस्ती करत होती, त्यांना अशा प्रकारे लायटिंग दाखवत होती. त्यानंतर कापूर व लवंगा टाकल्या होत्या, कारण आज शुक्रवार होता तर भीमसेनी कापूर लावलेलं होतं. हे डिस्पेन्सर खूप छान आहे, खूप छान वास येतो, कामही खूप छान करतं. त्यानंतर दिवाबत्ती सगळीकडे करून घेतली. हे दोघे तर काही ठेवत नाहीत. त्यानंतर संध्याकाळची जेवणाची तयारी झालेली होती, तर गरमागरम ते मी भाकऱ्या करत होती. तर छान अशा इथे भाकऱ्या टम्म अशा तयार झालेल्या आहे. तर आज माशाचा बेत होता, तर अचानक प्लॅन ठरल्यामुळे खूप लेट झालं, पण सर्व स्वयंपाक माशाचा म्हटलं की लवकरच उरकतो. तर पोरांसाठी ते आळणी केलं होतं, आमच्यासाठी अशा प्रकारे फ्राय. तर हा शेवटचा शूट घेऊन मोबाईल खाली ठेवला आणि भैयाने लगेच पळून येऊन खिडकीतून टाकून दिला, तर डायरेक्ट डिस्प्लेच गेला. त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ काय मला शूट करता आला नाही. तर ब्लॉग कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा व रेसिपी कशा वाटल्या तेही नक्की सांगा. सबस्क्राईब करा.